सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. दत्त माझा मी दत्ताचा. रचना श्री गुरु दत्त चरणी अर्पण. तत्पूर्वी एक लाईक माझ्या दत्त महाराजांसाठी. माऊलींनो, आपल्याला माहीतच आहे की आयुष्यामध्ये काही अडचणी आल्याच्या नंतर आपल्याला कर्ज हे घ्यावे लागते आणि आपल्याला त्या कर्जामधून जर आपल्याला मुक्ती व्हावी असे वाटत असेल तर आपण आपली जी जन्मरास आहे त्या जन्मराशीला अनुसरून जो काही उपाय आहे तो आपण करावा. आणि असे जर आपण छोटे छोटे उपाय करण्यास सुरुवात केली तर आपल्याला आपल्या कर्जातून मुक्ती मिळण्यासाठी नक्कीच मदत होईल. तर आपण आता पाहूया की कुठल्या राशीला कर्जमुक्तीसाठी काय करावे. सर्वप्रथम राशीमधील पहिली राश आपणा सर्वांना माहीतच आहे, मेष रास. तर मेष राशीचे जे कोणी व्यक्ती आहेत त्यांच्यावरती जर कर्ज असेल आणि त्यांना त्या कर्जापासून मुक्ती हवी असेल तर त्यांनी काय करावे की एखादी लाल गाय असते, त्या लाल गायीचे शेण आणि गोमूत्र हे घरी आणावे आणि आपल्या सर्व घरामध्ये शिंपडावे आणि रोज रात्रीच्या वेळेला त्यांनी आपल्या घरामध्ये धूप लावावा. त्याचप्रमाणे दुसरी रास म्हणजेच वृषभ रास. वृषभ राशीने काय करावे की लक्ष्मी मातेच्या मंदिरामध्ये या लोकांनी दर शुक्रवारी साजूक तूप त्यांनी अर्पण करावे. यामुळे त्यांच्यावरती असलेल्या कर्जामधून हळूहळू मुक्ती मिळण्यासाठी नक्कीच मदत होईल. ह्यानंतर तिसरी रास म्हणजे मिथुन रास. मिथुन राशीने दर बुधवारी गोमातेला हिरवा चारा खाऊ घालावा आणि हिरव्या पालेभाज्या असतात जसे की पालक, मेथी, अशा हिरव्या पालेभाज्या या व्यक्तींनी दान कराव्यात. चौथी रास कर्क रास. कर्क राशीच्या व्यक्तींनी कर्जमुक्तीसाठी काय करावे की दर सोमवारी कुमारिकांना भोजन देऊन त्यांना दक्षिणा द्यावी. पाचवी रास म्हणजे सिंह रास. सिंह राशीचे जे व्यक्ती आहेत त्यांनी दररोज सूर्याला तांब्याच्या पात्राने अर्घ्य द्यावे, म्हणजे त्यांना त्यांच्यावरती असलेल्या कर्जातून हळूहळू नक्कीच मुक्ती मिळेल. सहावी रास आहे कन्या रास. कन्या राशीच्या व्यक्तींनी आपल्यावरती असलेले कर्ज आणि त्यापासून मुक्तता मिळण्यासाठी त्यांनी काय करावे की दर बुधवारी हिरवे मूग भिजवावे आणि ते हिरवे मूग गाईला खाऊ घालावेत. त्यानंतर सातवी रास म्हणजे तूळ रास. तूळ राशींनी काय करावे की आपल्या घरामध्ये कुठलेही जेव्हा धार्मिक कार्य होत असेल तेव्हा त्या धार्मिक कार्यामध्ये एखाद्या सवाष्ण स्त्रीला बोलवावे, तिला बोलवून चांगल्या प्रकारचे गोडधोडाचे जेवण जेवू घालावे आणि जाताना तिची ओटी खाना नारळाने भरावी. यामुळे तूळ राशीला हळूहळू कर्जातून मुक्ती मिळण्यासाठी नक्कीच मदत होईल. आता आठवी रास वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या मनुष्यांनी काय करावे की ते जेव्हा रात्री झोपतात तेव्हा झोपताना आपल्या उशाशी त्यांनी एका तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी भरून ठेवावे आणि सकाळी उठल्यानंतर ते पाणी त्यांनी आपल्या घरामध्ये किंवा अंगणामध्ये जे एखादं काटेरी झाड असेल त्या काटेरी झाडाला ते पाणी त्यांनी घालावे. नववी रास म्हणजे धनुरास. धनुराशीच्या व्यक्तींनी 12 गुरुवार सलग असे ब्राह्मणास भोजन द्यावे आणि दररोज गोमातेला हिरवा चारा घालावा. 10वी रास म्हणजे मकर रास. मकर राशींनी काय करावे की वर्षातून किमान 2 शनिवार एखाद्या गरीब व्यक्तीला काळे कांबळ जे असते ते दान द्यावे. 11वी रास कुंभ रास. कुंभ राशीच्या व्यक्तींनी कर्जातून मुक्ती मिळवण्यासाठी दररोज काय करावे, आधी पीठ आणि साखर एकत्र करावे आणि हे एकत्र असलेले पीठ आणि साखर मुंग्यांना खाऊ घालावे. 12वी रास अर्थातच मीन रास. मीन राशींच्या व्यक्तींनी काय करावे की पिठाच्या गोळ्या कराव्यात किंवा धान्य हे पाण्यातील ज्या माशा असतात त्या माशांना त्यांनी ते खाऊ घालावे, म्हणजे हळूहळू त्यांना त्यांच्यावरती जो कर्जाचा डोंगर असेल त्यामधून
मुक्ती मिळवण्यासाठी हळूहळू नक्कीच मदत होईल. असे आपण छोटे छोटे उपाय जर सारखे करत राहिलात तर आपल्यावरती असणारे जे कर्ज आहे त्यातून आपण लवकरच मुक्तता पाहू. श्री गुरुदेव दत्त.